लाडकी बहीण ही योजना सुरू ठेवण्यासाठी यांच्या पुढचं बटन दाबावं लागेल. याचा अर्थ असा की ती बहीण लाडकी नाही आहे, यांना सत्ता लाडकी आहे. आणि त्या लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली यांची केविल आणि धडपड आहे, याविषयी वेगळं काही नाही. हे जनता सगळं ओळखून आहे. बैठक विकास आघाडीची देखील आता सगळ्या चर्चा सुरू आहे. बैठक पार पडत आहे. जागा वाटपासंदर्भात नेमकं कसं चित्र असेल, किती दिवसामध्ये स्पष्ट? आम्ही बसलो होतो परवा 2 दिवसापूर्वी आणि काही चर्चा आम्ही केलेल्या आहेत. आता प्रामुख्यानं निकष कसे असावेत, काय असावेत, या बाबतीतली चर्चा, प्राथमिक चर्चा आम्ही केलेली आहे. आणि त्या पद्धतीनं पुढच्या बैठकीमध्ये आणखी बारकाव्यानं त्यामध्ये चर्चा होईल, जागा निश्चिती होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढवू, त्यामध्ये आमच्या मित्रपक्षांचा सहभाग असेल आणि आम्ही ही विधानसभेची निवडणूक मोठं बहुमतानं जिंकू. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार होता. हायकमांडकडून अद्याप तशी काही पाऊल? आणि आम्ही प्रस्ताव तर हायकमांडला दिलेला आहे. त्यांनी काही निर्णय घेतले असं आम्हाला सांगितलेलं आहे, परंतु अजून कळवलेलं नाही. हिरामन खोसकर इगतपुरीचे आमदार आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई होईल अशी चर्चा होती. या बाबतीतली आहेत का नाही इथपासून सर्व माहिती हायकमांडला आहे, आम्हाला नाही. साहेब, एका बाजूला महायुती महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला तिसरी आघाडी देखील तयार होत आहे. बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील किंवा MM असेल, हे देखील तिसऱ्या आघाडी. नाही, असं आहे की तिसरी आघाडी याचा अर्थ असा की आमची जी महाविकास आघाडी आहे याची मतं कमी करण्याकरता म्हणून काही धडपड काही लोक करतायत आणि तसा प्रयत्न तर महायुतीच्या लोकांकडूनच होतोय असं आमचं मत आहे. त्याच्याकरता त्यांचा प्रयत्न आहे. भावी मुख्यमंत्री तसे बॅनर लागायला लागले, बच्चू कडू असेल किंवा इम्तियाज जलील असेल. नाही, आज तर सगळ्यांनाच अधिकार आहे, सगळ्यांनी लावले तरी हरकत नाही. साहेब, बच्चू कडू पुढच्या काही वेळामध्ये महायुतीमध्ये राहायचं की बाहेर पडायचं या संदर्भात आपला निर्णय जाहीर करणार आहे. नाही, त्यांचा आता तो व्यक्तिगत त्यांची बाब आहे, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. साहेब, 2018 ते 22 पर्यंत जवळपास महाराष्ट्रातून 1 लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष लाडकी बहीण योजना. नाही, ह्या बाबतीत आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता विधिमंडळामध्ये सुद्धा. आम्हाला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, ही परिस्थिती आहे. त्यामध्ये विशेषतः ह्या ज्या घटना घडत आहेत त्या 2014 नंतर त्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली दिसते आहे. हा आम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं, परंतु आमचं समाधान झालं नाही. साहेब, नाशिक मुंबई महामार्गाचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येतोय. आज मुख्यमंत्री पाहणी करतायत. 10 तारखेचं अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं. आज 9 तारीख आहे. अद्यापही खड्डे बऱ्याच ठिकाणी बुजवण्यात आलेले नाही आहेत आणि वाहतूक जी ठप्प होते किंवा ट्रॅफिक जॅमचा प्रश्न आहे तो देखील सुटलेला नाही. नाशिक मुंबई प्रवास हा आता नाशिकपर्यंतचा प्रवास आपला साधारण 3 तासामध्ये आपण पूर्ण करीत होतो. आता 6 तास त्याला लागत आहेत. कधी कधी एका जागेवरच 1-1 तास आपण उभं असतो, ट्रॅफिक जाम असतो. त्या पलीकडे जाऊन समजा ट्रॅफिक नसलं तरी खड्डे मात्र पुन्हा प्रवासाचा अडथळे करीत असतात. इतकी वाईट परिस्थिती कधीही पाहिली नव्हती आम्ही. म्हणजे आता वर्षानुवर्ष आम्ही या रस्त्यावर प्रवास करतो, कधीही नाही ती परिस्थिती आहे. पूर्ण दुर्लक्ष सरकारचं ह्या सगळ्या नागरिकांच्या प्रश्नामध्ये पूर्ण दुर्लक्ष आहे. ही परिस्थिती आजची दुर्दैवानं. त्यांना फक्त आता मताचं पडलंय, सत्तेचं पडलं, त्याच्याकरता काय करायचं याच्या विचारात आणि गोंधळात, आपसातल्या भरपूर गोंधळ आहे त्यांचा, त्याच्यातच ते गुंतून गेलेले आहेत. आणि या बाबतीत मी विधानसभेमध्ये सुद्धा उपस्थित केलं होतं, उत्तर घेतलं होतं. आम्हाला मागील वर्षी मी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही 31 मार्चपर्यंत पूर्णपणे हे रस्ते चांगले करू, मागील वर्षी. यावर्षी पुन्हा जूनमध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला. त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही. ही कामं चाललेलं आहे, त्याला काही मर्यादा असतात. कधी कधी असं दिसतंय की वर्षानुवर्ष काम ते पुलाचं बंद पडलेलं आहे, तसंच आहे. लोक ती सगळी अडथळ्याची शर्यत करतायत. याचा अर्थ असा की शासन म्हणून त्यावर जे नियंत्रण पाहिजे, लक्ष पाहिजे, पाठपुरावा पाहिजे, तो कोणताही नाही. आणि त्यामुळं नागरिक प्रचंड नाराज, हे मुंबईकर असतील नाही तर नाशिककर, आपण सर्वजण हे खूप नाराजी सर्वांच्या मनामध्ये आहे. अल्टिमेटम दिले जात आहेत, मात्र वारंवार कालावधी वाढवून दिला जातोय, काम काही अल्टिमेटम आम्हाला 4 अल्टिमेटम झालेत आम्ही पाठपुरावा करत असताना. शेवट अल्टिमेटम देतात आणि विसरून जातात, कारण त्यांचं सगळं जे लक्ष आहे ते दुसरीकडे आहे. आज मुख्यमंत्री स्वतः पाहणी करतात, शहापूरपर्यंत ते त्यांच्या पाहणी काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. कारण आता एवढं मोठं नुकसान त्यामध्ये आहे की ते तातडीनं काही एका रात्रीत काही होईल अशी परिस्थिती नाही. त्यामध्ये 2-4 महिने अनेक कामं मी पाहिलेत. वर्षभर पुलाचं काम चाललंय, बंद पडलेलं आहे
डायव्हर्शन केलेलं असतं, त्याच्यात ते खड्डे असतात. ते जर तसेच असतील तर हे घाईघाईने तरी काय करणार आहे? पाहणी करतायत, उपाय त्यांनी करावा, त्यांची जबाबदारी आहे ती. साहेब, राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवायचे प्रकार सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला खऱ्या दिव्यांग शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या वेतनापासून वंचित ठेवलं जातं आणि मंत्रालयात लाच मागितल्याचे प्रकार देखील समोर येतात. नाही, मंत्रालय तर हे लाचखोरीचं मोठं केंद्र बनलेलं आहे. प्रचंड भ्रष्टाचार तिथं चाललेला आहे. ही तर परिस्थिती आहे आणि सगळे नागरिक अनुभवत आहेत तो सगळं. इतकं हे भयानक स्वरूप त्याचं आता आम्ही सगळेजण पाहत आहोत. टक्केवारी हा विषय तर खूप मोठा आहे आणि टक्के वाढतच चाललेले त्यांचे दिसत आहेत. ज्यांचं काही काम आहे ते हवालदिल आहे हे परिस्थिती. आणि दिव्यांगाच्या बाबतीत तर IASच्या त्या मुलीमुळं पूर्णपणे तो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आणि काय चालतं आणि जे खरे प्रामाणिक विद्यार्थी, खरं आपण पाहिलं की नेटच्या परीक्षेमध्ये तेच झालं, तलाठी भरतीमध्ये सुद्धा तेच झालं, आता पाहिलं की IASच्या परीक्षेमध्ये सुद्धा. म्हणजे कमाल झाली या सरकारची की IASच्या परीक्षेमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि चुकीची माणसं तिथं जाऊन पोहोचत असेल तर या देशाचं प्रशासन कुठं जातं आहे हा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे सगळेच काळजीचे विषय आहे आणि याला उपाय एकच आहे, ही अशी सरकारं बदलणं. साहेब, अजितदादांच्या गुलाबी रंगाच्या सर्व गाड्या बघितल्या असं आहे की नुसतं रंग गुलाबी करून काय उपयोग आहे? तुमचं सगळं काही आत्तापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे, म्हणजे वर्षानुवर्ष. त्याचा ठसा एवढा उमटला आहे की आता गुलाबी करून काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.